हॅलो मुलांनो, कसे आहात? तर आज आपण दिलेल्या संख्यांना 13 ने भागूया. बघा, 39 भागिले 13. मग 13चा पाढा पाठ केलात का? काल आपण झाला 13चा पाढा केला, तयार केला. मग 13 एके 13, 13 दूने 26, 13 त्रिक 39, 13 त्रिक 39 वजा करायचे. झालं. 9तून 9 गेले 0, 3तून 3 गेले 0. आता काय करूया? 91 भागिले 13. 13चा पाढा एवढाच येत होता. आता काय करणार? पाठ तर करायला होते, आता विसरायला झालं. काय करणार? आता काय करूया? 3चा पाढा बोलूया. त्या 3च्या पाढ्यात ज्या संख्या आहेत त्याच्यात एक आहे काय बघूया. 3 7 21. 3 7 21. 21 म्हणजे लास्टला एक आहे. मग आपण 13ला 7ने गुणून बघूया. 13ला 7ने गुणून बघूया. 7 त्रिक 21. 21चे 1 हातचे आले 2. 7 एके 7 आणि 2 किती झाले? 9. 91 आलेत. म्हणजेच 13 7 91. 13 7 7 वर वजा 91. 13 7 91. 1तून 1 गेले 0, 9तून 9 गेले 0. आता 13चा पाढा 117 येईपर्यंत 91 येईपर्यंत येत नाही. मग असं कसं येणार? मग 3 7 21 होय की नाही? 3 8 24, 3 9 27. 7 आहेत शेवटला 27 म्हणजे आपण आता 13ला 9ने गुणून बघूया. 9 त्रिक 27. 27चे 7 हातचे आले 2. 9 एके 9. 9 आणि 2 किती? 11. 117 म्हणजे 13 9 17. 13 9 117. 17. 7तून 7 गेले 0, 1तून 1 गेला 0, 1तून 1 गेला 0. तर आपण आता केलं. आता अडीअडचणीच्या वेळेला असं करायचं, पण पाढे हे पाठ करायलाच हवेत. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.